श्रीमती सायली वैद्य आणि सुंदर वेलनेस सेंटरद्वारे आयोजित कन्झ्युम नॅचरली कॉन्फरन्स CNC आरोग्यदायी पालकत्वासाठी आशेचा किरण ठरली। कन्झ्युम नॅचरली कॉन्फरन्स CNC भारतातील सर्वात मोठा एकदिवसीय फर्टिलिटी आणि वेलनेस कार्यक्रम पुण्यातील बाणेर येथील बंतारा भवन येथे पार पडला। या कार्यक्रमात 1000 हून अधिक लोक सहभागी झाले। 5 ऑक्टोबर 2025 रोजी सुंदर वेलनेस सेंटरच्या संचालिका श्रीमती सायली कल्पेश वैद्य यांच्या पुढाकाराने हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या माध्यमातून गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांना, वंध्यत्वाच्या समस्यांनी त्रस्त पुरुष आणि महिलांना तसेच आरोग्याबद्दल जागरूक असलेल्या व्यक्तींना योग, आयुर्वेद आणि सकारात्मक विचारसरणी यांच्या माध्यमातून सक्षम आणि प्रेरित करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात आध्यात्मिक वातावरणाने झाली। सुंदर वेलनेस सेंटरच्या श्रीमती सायली कल्पेश वैद्य यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला। त्यानंतर गायत्री मंत्राच्या पठणाने सभागृहात सकारात्मक ऊर्जा पसरली। श्रीमती सायली कल्पेश वैद्य यांनी एका रिट्रीट दरम्यान या कॉन्फरन्समध्ये सर्व उपस्थितांसाठी विविध आरोग्यवर्धक आणि योगासने तसेच व्यायाम सत्राचे आयोजन करण्यात आले। श्री कल्पेश वैद्य यांनी प्राणधारणा आणि ताडासनासह श्वासोच्छवासाचे व्यायाम, अनुलोम विलोम प्राणायाम करून सहभागींचा सहभाग वाढवला। यानंतर ओम मंत्रोच्चारण केले। यामुळे सभागृहात सकारात्मकता, ऊर्जा आणि शांततेची अनुभूती निर्माण झाली। तसेच उपस्थितांना त्यांच्या शरीर आणि मनाशी जोडण्यास मदत झाली। कॉन्फरन्सच्या ब्रीथ, बिलीव्ह, कन्सीव्ह या थीमनुसार श्रीमती सायली कल्पेश वैद्य यांनी संपूर्ण कार्यक्रमात विश्वास या घटकाचे महत्त्व अधोरेखित केले। त्यांनी एका वृद्ध जोडप्याची कथा सांगितली, जिथे त्यांना समजावून सांगितले की नातेसंबंध टिकवण्यासाठी परस्पर अवलंबित्व किती आवश्यक आहे। महर्षी पतंजलींच्या तत्वानुसार त्यांनी ध्यान आणि आध्यात्मिकतेचे महत्त्वही सांगितले। उपस्थितांनी कुंडलिनी मुद्रा देखील शिकली, जी स्त्री आणि पुरुष ऊर्जा संतुलित करून व्यक्तीची खरी क्षमता उजागर करण्यात मदत करते। या प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून श्रीमती सायली कल्पेश वैद्य यांनी अनेक व्यक्तींना आरोग्यदायी बाळ जन्म देण्यात मदत केली आहे। कॉन्फरन्स दरम्यान त्यांनी अशा पालकांना मंचावर आमंत्रित केले जे आज निरोगी आणि आनंदी मुलांचे पालक झालेत। त्यांच्या साक्षात्कारातून हे स्पष्ट झाले की श्रीमती वैद्य यांच्या मार्गदर्शनाने आणि कोर्सच्या सहाय्याने गर्भपात अनुभवलेल्या, आशा हरवलेल्या किंवा शारीरिक अडचणी असलेल्या जोडप्यांना बाळ होऊ शकते। या साक्षात्कारांमुळे इतर सहभागी जोडप्यांमध्येही आशा निर्माण झाली आणि योग्य मार्गदर्शन व साधनांद्वारे नैसर्गिक गर्भधारणा शक्य आहे हे सिद्ध झालं। कॉन्फरन्समधील एक खास क्षण म्हणजे श्रीमती सायली वैद्य यांनी आपले नवीन पुस्तक उत्तम संततीसाठी योग सादर केले। यावेळी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतलेले पालक मंचावर उपस्थित होते। नैसर्गिक गर्भधारणेच्या प्रवासाची सुरुवात करणाऱ्यांसाठी लिहिलेले हे पुस्तक ध्यान, सकारात्मक विचार आणि आध्यात्मिकतेच्या माध्यमातून गर्भधारणेच्या सर्व 4 टप्प्यांसाठी मार्गदर्शन देते। कन्झ्युम नॅचरली कॉन्फरन्स CNC हा एक विशेष फर्टिलिटी कार्यक्रम होता, ज्यामध्ये जोडप्यांसाठी योग, आयुर्वेद आणि आत्मिक साधनांच्या विज्ञानाचा संगम पाहायला मिळाला, ज्या नैसर्गिकरित्या गर्भधारणा करण्यासाठी आवश्यक आहे। या कार्यक्रमामुळे जोडप्यांनाच नाही तर इतर व्यक्तींनाही हे समजले की आईबाबा होण्याचा अनुभव प्रत्येकासाठी शक्य आहे। यासाठी फक्त होलिस्टिक जीवनशैली स्वीकारणे, योग, सकारात्मक विचार आणि आशावाद यांचा अवलंब करणे आवश्यक आहे। वीक होऊन जातं, पण योगासनामुळे बॉडी आपली प्रिपेअर असते, 9 महिने छान त्यामुळे जास्त त्रास होत नाही। आणि थँक्यू सो मच टीमचे, श्रुती मॅमचे खूप आभार आहेत। खूप आम्ही म्हणजे की मूड स्विंग्स जे आमचे हँडल होतात ते मॅम करतात। खूप थँक्यू त्यांना, मॅमला पण थँक्यू। मॅम आपल्यासाठी इन्स्पिरेशन आहे की ज्यांचं मिसकॅरेज होतं, की असं नाही की एकदा मिसकॅरेज झालं म्हणजे परत मिसकॅरेज होईल। छान विश्वास ठेवला तुमच्या प्रोसेसवर, तर बघा तुमच्या हातात पण 6 महिन्याचं बाळ लवकरच येऊ शकतं। आणि खरंच ही रामरक्षा लागली की शांत बसते, म्हणजे रडत असेल ना, रामरक्षा लागली की शांत होऊन जाते, रडत पण नाही। थँक्यू सो मच। आणि मला खूप क्विक मध्ये मला माझं मत मांडायला दिलं, खूप थँक्यू। त्याच्यामध्ये जो एक छोटा जो आनंद आहे तो फार महत्वाचा आहे। मी एकच वाक्य बोलेन की शेवटपर्यंत किती अडथळे आले किंवा संकट आली, आपल्या बायकोची साथ सोडू नका। सगळ्यात पहिलं तर SWCचे आणि सायली मॅडमचे आभार की आम्हाला इथे बोलावतात आणि ते आम्हाला ज्या प्रकारे घडवत आहेत त्यासाठी सगळ्यात पहिले सगळ्यांनी त्यांचं टाळ्या वाजवून अभिनंदन करा। माझी जर्नी स्टार्ट झाली, मला PCOS होता, माइल्ड PCOS। सो जुलै 2024ला मी क्लास जॉईन केला
आणि जून 2025 माझी UPT पॉझिटिव्ह आली. सो ऑलमोस्ट 10-11 महिन्यांची जर्नी आहे माझी. आणि त्या 11 महिन्याच्या जर्नीमध्ये मला जर साथ मिळाली असेल तर माझ्या नवऱ्याची खूप असे अप अँड डाऊन्स होते. आणि मला नेहमी गिल्ट वाटायचं की माझ्यामुळे कुठेतरी याचं लाईफ नाही ना अफेक्ट होत आहे यांचं. आणि आम्हाला नेहमी सांगायचा असं काय नाही, तू आणि मी एकमेकांसाठी आहोत हेच इनफ आहे. जरी उद्या असं काही नाही झालं तरी आपली दोघांची साथ असणं खूप महत्वाची आहे. त्यामुळे तो ब्लेम गेम कधीच आमच्यात झाला नाही. आणि तुझ्या बहिणीची मुलगी आहे, माझ्या बहिणीचा मुलगा आहे, सो तीच आपली मुलं आहेत असं समजून आपण राहूया. कारण मला ते कधी मेंटल प्रेशर नाही आलं याच्याकडून. आणि जसं श्रुती मॅडम सांगायच्या नेहमी की देवकीला सुद्धा 8 वर्ष वाट पाहावी लागली कृष्ण जन्माला यायला, ते मी वाक्य कायम डोक्यात ठेवायची. आणि मॅडमनी सांगितलेलं, सायली मॅडमनी आतापर्यंत सांगितलेलं, मी कधीही असं एवढ्या लेवलवर उपवास, पुत्रदा एकादशी वगैरे केलेली नाही. पण मॅडमनी सांगितलेलं ईच अँड एव्हरी गोष्ट मी डोळे बंद करून फॉलो केली. माझ्या बुद्धीला पटो नको पटो किंवा ते माझ्या लॉजिकलच्या बाहेर असेल, पण मी केली डोळे झाकून, कारण मॅडम सांगताय. आणि रामरक्षाचं जेव्हा श्रुती मॅडमने सांगितलं 9 वेळा बोलायचं असतं, मला तेव्हा येत नव्हतं कारण संस्कृतचं तेवढे उच्चार चुकीचे जायचे, पण मी ऐकायची 9 वेळा. आणि खरं सांगते तुम्हाला, आमच्या गावी म्हणजे राम जन्माची ही असते सासरी माझ्या, आणि आम्ही मुंबईला अनुभवायला. आणि जसं राम जन्माचं झाला दुसऱ्या दिवशी माझ्या माहेरी गेली, माझ्या पप्पाने माझ्यासाठी ते रामफळ एक काढून ठेवलं झाडावरचं पिकलेलं, ते आम्ही खाल्लं. आणि त्या एक म्हणजे मी असं म्हणत नाही, ते एक इन्सिडेंट आहे, मी सांगते फक्त की 2 महिन्यानंतर 1-2 महिन्यानंतरच मला ही गुड न्यूज मिळाली. आज माझ्या पोटात ते स्वामी रूपी रामफळ वाढतंय. हेच मला सांगायचं, तुम्हाला मला सगळ्यांना हेच सांगायचं की ब्लेम गेम करू नका, एकमेकांवरती विश्वास ठेवा. आपण एका गाडीची 2 चाकं आहोत, एक जरी ढासलं तरी गाडी कोलॅप्स होणार आहे. सो एकमेकांची साथ द्या, एकमेकांना भरभरून प्रेम करा, राग आला चिडा बोला एकमेकांशी, पण या जर्नीमध्ये तुमची साथ एकमेकांची खरंच खूप गरजेची आहे, तरच हे सगळं शक्य होणार आहे. ग्रेटफुल फील करते, खूप ब्लेस्ड फील करते की स्वामींनी माझ्या मार्फत तो निरोप पोचवला आणि त्यांनी तो सिरियसली घेतला. आणि अपार्ट फ्रॉम दॅट त्यांनी कल्पेश सरांनी हा कोर्स कम्प्लिटली डेव्हलप केलेला आहे की सगळ्या बाजूंनी विचार होईल. प्रेग्नन्सी, मूल होणं ही गोष्ट योग आल्याशिवाय होत नाही, पण तो योग येत असताना आपल्याला ते एक सॅटिस्फॅक्शन मिळतं की मी माझा 100% दिलं आणि सगळ्या बाजूंनी विचार करून जे जे करायचं होतं ते सगळं केलं. ते खूप महत्वाचं आहे. आणि प्रत्येक वेळी ते इतक्या छान नवीन ऍक्टिव्हिटीज घेऊन येतात की आपल्याला वाटतं हा किती छान झालास, आणि लगेच थोड्या दिवसांनी अजून एक ऍक्टिव्हिटी येते की अरे हे तर अजून छान आहे. म्हणजे ते कंटिन्युअसली त्यांची टीम स्वतःला कंटिन्युअसली अपडेट आणि अपग्रेड करत असतात. आणि ह्या सगळ्या जर्नीची एक सोनेरी किनार म्हणजे आपल्या श्रुती मॅम. तुम्ही जी ती श्रद्धा आणि विश्वास आमच्या मनामध्ये जागृत केलाय त्याच्यासाठी आम्ही तुमचे खूप ऋणी आहोत मॅम. थँक्यू. सगळ्या फेजेसमध्ये मला रिकव्हरी, फिजिकल फिटनेस, इमोशनली फ्रेश फील होणं हे सगळं खूप जाणवलंय. आणि बाकी तर कोर्सच्या टेस्टिमोनीज तुम्ही अनुभवल्याच आहेत, त्यात काहीच शंका नाही. म्हणजे ते सगळं तुम्ही तुमचे स्वतःचे एक्सपिरियन्स सुद्धा गुड हँड्स. सो तुमच्या सगळ्या टेन्शन्सचं टेक केअर केलं जाईल. तुम्हाला जे काही वाटेल जस्ट पिंग इट, जे काही इमोशनली, फिजिकली, मेडिकली जस्ट पिंग करा आणि तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. आणि ह्या कोर्सचं जे शिखर आहे ते बघायचा विचार केल्यानंतर लिटरली अंगावर शहारा येतो. कारण ह्या दोघांनीही, सायली मॅम आणि कल्पेश सरांनी, ओमला जन्मापासूनच सात्विक आयुष्याची इतकी सुंदर सवय लागली आहे की म्हणजे तो कुठपर्यंत नेईल हे एका म्हणजे धुक्यात लपलेलं ते टोक आहे. आणि ते खरंच म्हणजे येणाऱ्या काळासोबत आपण अनुभवणार आहोत. इन्स्टिट्यूट आहे. सो त्याच्या अनुषंगाने आम्ही माइंडफुल फर्टिलिटी प्रोग्राम घेतो. सो या प्रोग्रामचं उद्दिष्ट आहे की कम्प्लीट होलिस्टिक अप्रोचनी ज्या कपल्स आता प्लॅनिंग स्टेजमध्ये आहेत, जे बाळासाठी प्रयत्न करत आहेत, ज्यांना कन्सीव्ह करायचं आहे, त्यांना एक प्रॉपर होलिस्टिक अप्रोच मिळावा. सो ह्यामध्ये फर्टिलिटी स्पेसिफिक योगासनं असतात,
त्यासोबतच आपण त्यांना आहाराविषयी मार्गदर्शन करतो की तुम्ही बाळासाठी प्रयत्न करताय तर तुमचं योग्य आहार काय असला पाहिजे, कारण बदलत्या जीवनशैलीमुळे त्या गोष्टी पण कुठेतरी मागे पडल्यात. सो प्रॉपर आहार आपण त्यांना गाईड करतो. त्यांना इमोशनल वेलबिंगचे सेशन्स आपण प्रोव्हाइड करतो, कारण ज्या कपल्सना जस्ट ठरवलं आहे आणि कन्सीव्ह होत नाही आहे त्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्समधून जात आहेत. सो त्या ट्रीटमेंटचा पण एक साईड इफेक्ट म्हणा किंवा ज्यांना PCOD PCOS आहे, सो हार्मोनल इम्बॅलन्समुळे म्हणा त्यांना ते कुठेतरी अप अँड डाऊन फील होत असतं. इमोशनली ते खूप डाऊन फील करत असतात. ह्या जर्नीमध्ये त्यांच्या नात्यातला जो विश्वास आहे तो कुठेतरी हरवत चाललेला असतो. त्यातून त्यांची चिडचिड होते, त्यांचा ब्लेम गेम होतं. सो हे सगळं अवॉइड करण्यासाठी आपण खास त्यांना 12 इमोशनल वेलबिंगचे सेशन्स देतो, जे आमचे सायकोलॉजी एक्सपर्ट्स मॅम घेतात. सो जेणेकरून ते इमोशनली काम अँड कंपोज राहतील आणि त्या दोघांचं बॉन्डिंग छान होईल आणि त्या बॉन्डिंग मधून एक प्रेमाने एक बाळ जन्माला येईल. म्हणजे बाळ होणं ही जस्ट मेकॅनिकल गोष्ट न राहता, कारण मुली हल्ली काय करतात की फॉलिक्युलर स्टडी करतात, ओव्ह्युलेशन ट्रॅक करतात आणि त्या दिवशी जस्ट रिलेशनशिप ठेवतात. मग त्यातले जे प्रेम आहे ते कुठेतरी हरवून जातं. सो ह्या इमोशनल वेलबिंगमुळे ते इमोशनली वेलबिंग होतात आणि त्यामुळे त्यांना चांगले रिझल्ट्स मिळतात. त्याचबरोबर आपण त्यातून आध्यात्मिक कन्सेप्ट पण घेतो, जसं की आपली रिट्रीट्स आम्ही घेतो. कारण हा जो कोर्स आहे हा ऑनलाईन आहे. ह्यात म्हणजे भारतातले तर वेगवेगळे ज्यांना मराठी समजतं, सध्या हा मराठीमध्ये आहे. जानेवारीपासून तो आपण मल्टी लँग्वेजमध्ये घेणार आहोत, कारण आता आम्ही टीचर ट्रेनिंग कोर्स घेत आहोत. म्हणजे ज्यांना आमचे शिक्षक आम्ही तयार करत आहोत, जेणेकरून वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये हा कोर्स आपला जानेवारीपासून येईल. पण आत्ता जो घेतो आहे त्याच्यामध्ये भारतातून तर वेगवेगळ्या प्रदेशातून लोक जॉईन आहेतच, पण त्यासोबतच जे NRIs आहेत ज्यांना, कारण फॉरेनच्या कंट्रीमध्ये असं होतं की डॉक्टर तेवढी इझिली मिळत नाही, ते त्यांना पेशन्सच ठेवायला सांगतात. ते आपल्यासारखे अरे पिरियड्स इरेग्युलर झालेत घ्या गोळ्या आणि रेग्युलर करा असं न करता, म्हणजे आपले डॉक्टर पण काही चुकत नाही, ती त्या काळाची गरज आहे. पण तसं त्यांना फॉरेनला तेवढा सपोर्ट मिळत नाही, ते खूप एकटे पडतात. सो ती स्टुडंट्स पण आपल्याला ऑनलाईन माध्यमातून जॉईन आहेत. पण त्या व्यतिरिक्त जे भारतात राहतात ज्यांना सहज शक्य आहे अशांसाठी आपण रिट्रीट्स घेतो. अलिबाग, लोणावळा, ऋषिकेश अशा ठिकाणी आपण त्यांना प्रत्यक्ष भेटतो. त्या वेळेला त्यांच्याकडनं वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत, स्पिरिच्युअल गोष्टी, स्पेसिफिकली यज्ञ जे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करता नाही येत, तर ते आम्ही त्यांच्याकडनं तिथे करून घेतो. त्यामागची प्रेरणा अशी की जसं दशरथ महाराजांनी आपल्या रामाच्या प्राप्तीसाठी पुत्रप्राप्ती यज्ञ केला. सो या काळात जसं शक्य होईल तर त्या यज्ञ आम्ही त्यांच्याकडनं करून घेतो. त्याचबरोबर त्यांना एक प्रॉपर 1-on-1 कन्सल्टेशन आपण अरेंज करतो. सो आपल्या टीममध्ये MD आयुर्वेदा, MD होमिओपॅथी डॉक्टर्स आहेत, जे त्यांना ॲडमिशन झाल्यावर कॉल करतात, त्यांची जर्नी विचारतात की तुम्ही कुठल्या गोळ्या घेत आहेत, कुठली ट्रीटमेंट सुरू आहे. सो थायरॉईड वगैरे ज्या अशा गोष्टी आहेत त्याला मेडिकल सायन्सची खूप गरज लागते की तुमचं थायरॉईड ग्लँड इम्बॅलन्स आहे आणि तुम्ही सडनली टॅबलेट्स बंद केल्यात तर मग तुम्हाला ते अजून वर्सन होऊ शकतं. मग त्यासाठी आपण त्यांना मेडिकल कन्सल्टेशन प्रोव्हाइड करतो, जेणेकरून त्यांची जर्नी करते, त्यांची पास्ट हिस्ट्री करते आणि त्या अनुषंगाने त्यांना 1-on-1 सपोर्ट केला जातो. त्यांना गुड न्यूज मिळाली की आमच्याकडनं त्यांना गुड न्यूज कॉल जातो आमच्या डॉक्टरांचा, जेणेकरून जे अर्ली मिसकॅरेजेस आहेत ते आपण अवॉइड करू शकतो. आणि मग त्यामुळे त्यांना पहिल्या 3 महिन्यात होणारे जे अर्ली मिसकॅरेज असतात ते अवॉइड झालेत. त्याचबरोबर आपले नॅचरोपॅथी एक्सपर्ट कल्पेश सर त्यांच्याकडनं शुद्धिक्रिया करून घेतात. आपले तुकाराम महाराज म्हणतात शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. सो जर त्यांची क्वालिटी ऑफ एग, क्वालिटी ऑफ स्पर्म चांगले असतील तर त्यांच्या येणाऱ्या बाळाचं आरोग्य उत्तम असू शकतं. सो ह्या ज्या शुद्धिक्रिया आहेत या योगिक शुद्धिक्रिया आहेत, त्यामुळे त्यांचे त्रिदोषाच बॅलन्स होतात, वात, पित्त, कफ. आणि ॲज पर नॅचरोपॅथी जर आपल्या शरीरातले टॉक्झिन्स दूर झाले तर म्हणजे टॉक्झिन्स जे आहे विषसंचय ज्याला आम्ही म्हणतो, तर त्याच्यामुळे आपल्याला कुठलाही आजार होतो. सो हे टॉक्झिन्स आपल्या रेग्युलर खाण्यातून पण येतात. म्हणजे आता एका शब्दात सांगायचं झालं तर शिजलेला टोमॅटो खाऊन आपल्या शरीरातलं ॲसिड वाढतं. तशा अनेक पदार्थ आहेत, त्यामुळे शरीरातली ॲसिडिटी वाढते, ते विष साचून राहतं आणि त्यामुळे म्हणजे ॲज पर नॅचरोपॅथी कुठल्याही आजाराचं बेसिक जो रूट कॉज आहे तो ॲकॉम्युलेशन ऑफ टॉक्झिन्स आहे, विषसंचय आहे. तर त्यासाठी आपण ह्या शुद्धिक्रिया, सिंपल योगिक शुद्धिक्रिया ज्या ते घराच्या कम्फर्टनी करू शकतील त्या त्यांच्याकडनं करून घेतो. आणि मग ह्या होलिस्टिक अप्रोचनी जे त्यांची शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक लेवलला आपण त्यांच्याकडनं अफर्मेशन्स करून घेतो, जेणेकरून त्यांचा माइंड ह्या जर्नीसाठी प्रिपेअर होतं. त्यांच्या मनात येणारे जे निगेटिव्ह थॉट्स आहेत ते कमी होतात. त्यांच्याकडनं बाळासाठी विजन चार्ट बनवून घेतो
येतो. सो ते फोकस्ड असतात. रोज उठल्यावर त्यांना तो बाळाचा हसरा चेहरा दिसतो. ते बाळात काय गुण यायला पाहिजे ते त्यांना कळतात. सो आम्ही नेहमी सांगतो विजन चार्टमध्ये आई बाबा आधी घडतात, कारण बाळ हे अनुकरण प्रिय असतं. जे गुण आमच्या दोघांमध्ये आहेत तेच आमचं बाळ ओममध्ये येणार आहे. सो अशा प्रकारे आपला हा 3 महिन्याचा होलिस्टिक प्रोग्राम असतो. त्यानंतर प्रेग्नन्सीला ते कंटिन्यू करू शकतात आणि त्यानंतर मम्मी टमी म्हणजे आफ्टर डिलिव्हरी बाळासाठी जे पॅरेंटिंग सेशन्स आहेत, आईसाठी अर्ली रिकव्हरीचे स्टेजेस आहेत, अशा आपण होलिस्टिक अप्रोचनी हे कोर्सेस घेतो. मी सांगेन ना, म्हणजे योग इज अ स्पिरिच्युअल सायन्स. आता म्हणजे 5,000 स्टुडंट आहेत, त्यातल्या म्हणजे एनरोल स्टुडंट आहेत, त्यातल्या 1200 जणांना गुड न्यूज मिळालेली आहे. 1205. आणि हा होलिस्टिक अप्रोच आहे. म्हणजे जरी त्यांचे साईड बाय कुठली ट्रीटमेंट सुरू असेल, IUI IVF, तर त्याचा पण सक्सेस रेशो वाढावा यासाठी डॉक्टर्स त्यांना रेकमेंड करतात. कारण त्यात म्हणजे फक्त बाळ होणं म्हणजे फक्त एग आणि स्पर्म एकत्र येणं नाही ना, ते प्रॉपर त्यांचं फर्टिलायझेशन ते एगची प्रॉपर स्थापना व्हायला पाहिजे त्या गर्भामध्ये. यासाठी तो गर्भ हेल्दी असणं गरजेचं आहे, स्पर्मची क्वालिटी चांगली असणं गरजेचं आहे. सो त्यासाठी डॉक्टर्स रेकमेंड करतात की बाबा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी पण करा साईड बाय, म्हणजे तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळतील. आणि आमच्या स्टुडंटनी ते प्रूफ केलेलं आहे. जसं तुम्ही आत्ता पण ऐकलं की त्यांचे 3 IVF फेल झाले, पण त्यांनी 6 महिने प्रॉपर ही डेडिकेटेड सिस्टीम फॉलो केली आणि विदाऊट IVF त्यांना कन्सीव्ह झालं. एक स्टुडंट अशी होती की तिचं फर्स्ट IVF सक्सेसफुल झालं. त्यांना काही फिजिकल लेवलला इश्यूज होते, सो त्यांना रिलेशनशिप ठेवणं पॉसिबल नव्हतं, तर त्यांनी IVFचा निर्णय घेतला. पण त्याच्या 1.5 वर्ष आधी त्यांनी प्रॉपर योगाभ्यास आणि ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या. त्यांना एका महिन्यात एक फर्स्ट IVF सायकलला त्यांना गुड न्यूज मिळालेली आहे. म्हणजे मेडिकल सायन्सला जर ही जोड देतोय आपण, तर तो अजून छान मला रिझल्ट पॉझिटिव्ह होतो. तुम्ही हा जो काही प्रोग्राम आहे लग्न झाल्यानंतरच्या जोडप्यांसाठी केलेला आहे, परंतु आता जे तरुणांचं जे रहनसहन जी आहे त्यासाठी आपल्याकडे काही प्रोग्राम तयार आहे का? तरुणांचा शब्द काय पुढचा? मुलं मुली जे आहेत लग्न होणार आहे, मग अशा मुलांना आपल्याकडे काही प्रोग्राम आहे का भविष्यामध्ये आफ्टर मॅरेज हे प्रॉब्लेम येऊ नये? येस, खूप छान प्रश्न विचारला सरांनी. सो आम्ही जेव्हा हा प्रोग्राम लॉन्च केला तर अशा मुली खूप येत होत्या की त्याला PCOD आहे, त्यांना लग्न नाही झालं आहे, सो लगेच बाळासाठी प्रयत्न नाही करायचे. पण आता मुली खूप हुशार असतात, आपल्या ChatGPT आहे, जेमिनी आहे, आपल्याला लगेच सिम्टम्स कळतात की PCOD आहे, तर उद्या जाऊन कन्सीव्ह व्हायला त्रास होऊ शकतो. मग त्या आम्हाला इन्क्वायरी करायला लागल्या की बाबा आमच्यासाठी काय आहे. सो मग त्यासाठी आम्ही PCODची एक सेपरेट डेडिकेटेड बॅच घेतली, कारण आता भारतात दर 5 पैकी एका मुलीला PCOD आहे. सो ते प्रमाण कमी होण्यासाठी आपली डेडिकेटेड PCODची बॅच आहे आणि त्याचे पण रिझल्ट्स खूप चांगले आहेत. ज्यांचे पिरियड्स इरेग्युलर होते ते रेग्युलर झालेले आहेत. ते PCOD स्पेसिफिक म्हणजे PCOD स्पेसिफिक योगासनं म्हणजे त्यात आम्ही रिप्रोडक्टिव्ह हेल्थला प्रॉपर बॅलन्स करण्यासाठी, हार्मोनल सिक्रेशन बॅलन्स करण्यासाठी योगासनं घेतो आणि त्यामुळे त्यांना छान रिझल्ट्स मिळत आहेत. आपण काय सांगाल नवीन पिढी? आम्ही म्हणजे आता कसं आहे की ही लाईफस्टाईल जी तुमची चेंज झाली, म्हणजे आता दगदगचं जीवन आहे सगळ्यांचं की खूप बिझी आहे, धावा आहे, तर थोडंसं ना की आपल्या जुन्या लाईफस्टाईलकडे पण, जुन्या पूर्वजांकडे पण ते कसे जगायचे आणि त्यांची लाईफस्टाईल होती, त्याच्यामध्ये 100% नाही जाता येणार आपलं, पण एक 50% जरी ती आपण लाईफस्टाईल अंगीकारली ना, तर आपलं जे आता हे काही PCOD हे सगळे आता आले, तर ते थोडंसं तुम्ही जर चेंज केलं तर तुम्हाला खूप बेनिफिट होईल आणि मग तुम्हाला जे आता स्ट्रेस वगैरे सगळं ते सगळे तुमचे त्रास निघून जाईल. सो तुम्ही फॉलो. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.